आता सागर मार्कड पैलवान पंचायत कुस्ती चालू होती. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्या दोघांचं कौतुक करा. पहिल्यांदाच पैलवान महेश भाऊ देवकाते बसून घ्या. पैलवान दिनेश मोकाशी या स्पर्धेसाठी हजर झालेले कटफळचे चिरंजीव, कटफळ गावचा सुपुत्र, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सरावाला होते आणि अनेक वेळेला आपल्या तालुक्याला, बारामती तालुक्याला असेल, पुणे जिल्ह्याला असेल, त्यानं पदक म्हणून दिलेला असा दिनेश मोकाशी पैलवान हजर झालेला आहे. दोन्ही भाऊ पैलवान आणि विशेष एक उल्लेख करावा लागेल, त्यांचे दोन्ही बंधू सेना दलामध्ये सर्व्हिसला, याची नोंद घ्या सगळ्यांनी. आपण पुढे उल्लेख करूया त्याच्या वडिलांचा, त्या घराण्याचा, त्या परिवाराचा, कसा संघर्ष केला, किती कष्ट करावं लागलं. दोघांचे पाठीराखे दोघांना सांगतायत ही स्पर्धा आहे, त्यामुळे फक्त गडबड कुणीही करू नका, त्यांना त्यांच्या विचारानं खेळू द्या. वा, ही कुस्ती झाल्यानंतर ना 28 किलो वजनी गटातील कुस्ती लागणार आहे. शिवम मंडलकर मुरुम लाल कॉस्ट्यूम आणि आर्यन शिंदे खंड निळा कॉस्ट्यूम तयारी करून या. प्रेम माने बारामती लाल कॉस्ट्यूम, सिद्धार्थ पडळकर मळत निळा कॉस्ट्यूम तयारी करून लगेच या. 2-2 कुस्त्या लागणार आहे. वर्षभर केलेलं कष्ट, वस्तादांनी करून घेतलेलं कष्ट, दिलेलं लक्ष आणि पैलवानाने केलेलं मनापासून कष्ट याचं चीज आज होत असतं. 30 सेकंदाची विश्रांती. माझ्या माहितीप्रमाणे लहान गटाची ज्या कुस्त्या, एक वेगळाच माहोल तयार झालेला आहे बारामती कुस्ती केंद्रामध्ये. चौधरी साहेब, तुमचं आज कौतुक करावं तेवढं थोडं आहे. स्पर्धा होत होत्या, होत नव्हत्या असं नाही, होत होत्या, पण आज तुमच्यासारख्या माणसांनी पुढाकार घेतला आणि एक वेगळं ग्लॅमर आणलं या कुस्तीला. आज गरज आहे तुमच्यासारख्या माणसांची. तुम्ही पंचाला शिकवायचं नाही, त्या पंचाच्या दिसण्यावर जाऊ नका. आज या स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच शरदजी झोळसर अनेक पुरस्काराचे मानकरी उपस्थित झालेले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. राष्ट्रीय पंच प्रदीप बेंद्रे सर, प्रदीप बोत्रे सर, नवनिर्वाचित पुणे जिल्हा कुस्ती संघाचे सचिव प्रदीप बोत्रे सर, ते सुद्धा एक उत्कृष्ट पंच आहेत, एक उत्कृष्ट पैलवान होते, तिथं उपस्थित झालेले स्पर्धेला, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. तर मॅट आखाड्यावरती पंच म्हणून असलेले पैलवान सागर मार्कड NIS कुस्ती कोच उपस्थित आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर अनिल तरंगी पैलवान, एक उत्कृष्ट पंच आणि एक उत्कृष्ट पैलवान सुद्धा, हे देखील हजर झालेले, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. पैलवान श्रावण सोरंगे, ते सुद्धा राष्ट्रीय पंच आहेत. मी मगाशीच उल्लेख केलेला आहे. वाव, आणि चितपट कुस्ती, टाळ्यांचा गजर झाला. 25 किलो गटातील कुस्ती चितपट झालेली आहे. प्रणव मधने, रे प्रणव ना, प्रणव हो, प्रणव मधने दोरलेवाडी चितपट कुस्ती करून विजय झालेला आहे. आणि वस्तादी खुश झाले, पालकही खुश झाले. 8:30 वाजल्यापासून प्रत्येक पैलवानाने
कुस्ती चालू होते. पलीकडची कुस्ती चालू करून घेऊया. फायनलच्या होऊ दे तिकडं. इकडं तुम्ही काय असेल ते बघा. पैलवान प्रवीणदादा झांबरे पाटील यांनी सुद्धा माझ्यासाठी 501 रुपयाचं बक्षीस दिला. प्रवीणदादा झांबरे पाटील मी आपला आभारी. फायनलची कुस्ती चालू झालेली. नोंद घ्या. 25 किलो वजनी गटातील वैभव आणि प्रणव. अरे बाप, ओ कसं चकार झालेला, कसा अंग लवचिक. लवचिकता काय असते या कुस्तीवरून दिसून आला. टाळ्या करा सगळ्यांनी, या दोघांसाठी टाळ्या करा. टाळ्यांचा कडकडाट झाला. दोघांना प्रोत्साहन मिळालं. हे पलीकडे अंगरम करतोय. मॅटवर नको रे बाळा. पायाचा मेटा पकडला होता म्हणून वाचला बरं का. पायाचा मेटा पकडला नसता तर तो सुटकून निघून गेला असता. कारण दोघांकडे चपळता. गतिमान कुस्ती दोघांनी केलेली. गती म्हणजे तो जातो कधी पटान होत आहे. परत पायात सूर मारतो आणि बांगडी लावण्याचा आटोकाट प्रयत्न झाले. पंचवीस किलो गटातील ही फायनलची कुस्ती. याची नोंद घ्या सगळ्यांनी. आणि विसल वाजलेली. 30 सेकंदाची विश्रांती. लाल 6 निळा 3 असा गुणफलक आहे. निर्णायक अंतिम राऊंड, निर्णायक अंतिम सामना. फायनल साठी कोण बाजी मारणार, पदक कोण गळ्यात घालणार बघूया. 2 मिनिटात त्याचा निकाल कळेल. इकडं सर ही कुस्ती लावून घ्या. हो हो. वरात दगडे निंबोत हात ठिकाण लाल कॉस्ट्यूम. राजवीर भोसले चोपडा कुस्ती चालू होते. कधी पोत्रे सर. पैलवान धनंजय गावडे उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. पण पुढे बसून घ्या. धनुभाई. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कॉस्ट्यूमचा वैभव का रे तू काय दोघांनी लाल कॉस्ट्यूम घातल्यामुळं इकडं कन्फ्युज झालेलं. नाव काय मला प्रणव मधले डोरलेवाडी स्वर्ण पदकाचा मानकरी ठरलेला. टाळ्या करा त्या दोघांसाठी. टाळ्या. डोक्याला शेंडी राखलेला प्रणव मधने डोरलेवाडीचा सुपुत्र. 2 इंच छाती वाढली पट्टे.